किती गोड बोल्या तू आज. अरे वा गोड बोल्या. रामाच्या देखत म्हणायचा सीताबाई माय सीता आई. राम दूर गेल्यावर राम मेल्यावर तुझ्या मनामध्ये काय पाप आहे त्याचं उघड झालं. राम तिकडं मारावं सीतेला मी मारावं असं पुढं तुझ्या मनात आला रे. म्हणजे आज मला कळालं. वा 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 काय ना तू डोळस माहिती. अरे वा माझं लेकरू बोला. मी तव श्रीरामाचे रंक परपुरुषाचे नसिवे अंक. जळ तुझे काळे मुख माझा विलास करू रामाला सीतेला राम राम सीता बोलारी. मी रामाच्या अर्ध्यांगी राहणार. रामाची शक्ती आहे. परपुरुषाचा मला स्पर्श सुद्धा होणं शक्य नाही. आणि जर झाला तर मी जीवित राहत नाही. बरं काय आधी माझी शक्ती आहे. रामाची अर्ध्यांगी आहे. जळवले तू तोंड काढ. सेवेची अभिलाष झाला सेवा करायला आलास मनामध्ये कपट आणलास. अरे वा साधू. अरे वा रामाचा बंधू. काय कपटेस. अरे काय पापी आहेस. तुझ्यासारखा पापी तू लक्ष्मण. सीता बोलायला लागले बघ. तू तव माझा विलासी मज पासून दुरी वचसी. मीच जाईन श्रीरामापासी काय त्यासी वर्तले. मला कळालं माझ्यापासून तू काय जाईनास. तुला माझा अविनाश झाला. अविनाश माझा मोह निर्माण झाला म्हणून माझ्या भोवती फिरायला सारखे जाय म्हणलं तरी रामाकडे जाईनास. बरं जाऊ नको तू. मी जाते ना पतीचं रक्षण करायला. रक्षण करायला रामाच्या संघ आलेली आहे. लक्ष्मणा थांब. तुझं कोण मला बघायचं नाही. मी माझ्या पतीचं रक्षण करायला जाते. सीता बोलायला घेऊ. लक्ष्मण ऐके सावधान श्रीरामा वेगळी मी आपण. कोईन गंगे माझी मगर की हुताशन परवेशे. लक्ष्मण ऐक. रामाच्या वेगळी मी नव. राम आणि सीता आम्ही दोघंही एका. जरी तुझ्या मनात पाप आले राम मारावा सीतेला मारा असं वाटते ना. तुझ्या हाती लागणार. गंगेमध्ये पाणी होऊन जाईल. पाणी जमिनीमध्ये जाईल बरं काही गुप्त होऊन. पण तुझ्या दुष्टाच्या हाती लागणार नाही. लक्ष्मणा ध्यानामध्ये ठेव. सीता वाईट उत्तरामध्ये लक्ष्मणाचं अंतकरण भेदायला लागले बरं. किंवा करीना विषभक्षण अथवा पर्वत पतन अथवा वृक्षाग्री वेधन जैन प्राण पतने. जमायचे प्रयत्न करी. माळा उडी मारीत प्राण नाही. पाण्यामध्ये उडी मारीत प्राण नाही. ते नाही तर 20 गडगडपीठ प्राण नाही. पण लक्ष्मणा तुझ्या हाती लागणार नाही. ते माझा निश्चय बरं काय. सीता एवढ्या कठोर शब्दामध्ये लक्ष्मणजीला बोलायला लागले बरं. परी तुझसी अंग संग नाही करणे विषय भोग. बोलणे हेची माझे निरंग तुनी संग विषयार्थी. तुला सत्य 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 सांगाल त्रिवार सत्य मरून जाईल. पण तुझ्या संग अंग संग करणार नाही. अरे मी रामाचीच कंटाळ रामाचीच राहील ना तर मरून जाईल. अरे वा काय पाप तुझ्या घरात लक्ष्मणा. भाऊ तिकडं मारावं भावाच्या पद्धतीनं मी राहावं. अरे वा भाऊ म्हणा एवढं महाराज अजिबात लक्ष्मणाच्या मनात पाप नव्हतं. प्रभू रामाची आज्ञा पालन करण्यासाठी लक्ष्मणजी महाराज सदैव तत्पर आहे. पण विनाशबुद्धी आणि विपरीत काळ दुर्बुद्धी मनात आली की नाश होते. सीतेच्या मनात दुर्बुद्धी आली आणि ती दुर्बुद्धी त्या ठिकाणी महाराज लक्ष्मणाला बोलू नाही ती सीता बोलायला लागली. वाईट वाटलं लक्ष्मणाला बघ. श्रीरामाये गळे आणि काटे नाही स्पर्शने जिथे आयसे जाणोनी निश्चिते भजे भावार्थे श्रीरामा. रामा वाचून जगातले पुरुष पित्यासारखे बंधूसारखे आहेत बरं. पुत्रासारखे रामाला तुम्ही वश्य होणार. रामाशिवता आहे. लक्ष्मणा बकप पुढं धरला संघ आला सेवा करायला सेवा झाली म्हणून. आणि भाऊ दूर गेल्यावर भावाच्या रक्षणासाठी जात नाहीस. तुझ्या मनातलं पाप मला कळायला लागलं बरं. ऐकोनी सीतेचे दुष्टवाणी सुमित्र बोटे घाली कानी. श्रीराम नाम स्वयं
साधू म्हणतात ना, तुम्ही ऐका रेखा माझ्या विठोबाचे गुण. चांगलं तेवढं साधूचे कान ऐकिता, मग असला वाईट प्रकार साधूचे कान ऐकिना. सीताई साहेब एवढ्या वाईट वाईट बोलायला लागल्या. लक्ष्मणजी म्हणले बाहेर झाले बरं. आपले दोन्ही बोट आपल्या कानामध्ये घातले लक्ष्मणजीला. बोलणं एक सरळ नाही, ऐकू वाट नाही, बोलू नाही तसे सीताई साहेब.